नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आमोद या संस्कृत पुस्तकातील नवमः पाठः धेनो व्याघ्रः पलायते बघणार आहोत. परिचयः. पुरा भोजराजेन समस्या उद्धोषिता आसीत् मृगात सिंहः पलायते इति. पूर्वी भोजराजाने मृगात सिंह पलायते अशी ओळ समस्या पूर्तीसाठी कवींना दिली होती. इन ancient time, the king Raja Bhoj had given the last line, lion gets afraid of deer and runs away, and said to poets to solve the riddle is straight but it is absurd because lion never runs away afraid of deer. सृष्टी नियमा विरुद्धम किंचित प्रतिपादितम तत्र. सृष्टीच्या नियमाविरुद्ध काहीतरीच प्रतिपादित केले होते. त्यात कारण हरणाला घाबरून सिंह कसा पळेल, तरी सुद्धा पुष्कळ कवींनी वेगवेगळ्या प्रकारे ती समस्यापूर्ती पूर्ण केली. The poet to solve the riddle state but it is absurd because lion never runs away afraid of deer. Many of them accept challenge to create a meaningful poetry. श्लोका. तथापि नैकैः कविभिः सा समस्या विभिन्न प्रकारैः पूरिता. ईदृशी एव काचित् समस्या समुत्पन्नाः चिमनरावस्य जीवने. अशाच प्रकारची एक समस्या चिमनरावांच्या जीवनात आली. सिमिलर सिच्युएशन इज क्रिएटेड बाय चिमनराव. चिमनरावः नाम जी.वी. जोशी इति लेखकवर्येण निर्मितम् अजरामर पात्रम. चिमनराव हे लेखक जी.वी. जोशी यांनी रेखाटलेले एक अजरामर पात्र आहे. चिमनराव इज a well-known character which is created by writer जी.वी. जोशी. चिमनरावांचे चराट इति कथा संग्रहात कॅप्टन चिमनराव स्काउट मास्तर इति कथायाः अयम अनुवादः. चिमनरावांचे चराट या जी.वी. जोशींच्या पुस्तकातून कॅप्टन चिमनराव स्काउट मास्तर या कथेचा हा संस्कृत अनुवाद आहे. दिस चॅप्टर इज टेकन फ्रॉम चिमनरावांचे चराट, a comedy book written by G.V. Joshi. This story taken from Samarpan Annual Magazine, the Sanskrit translation of Captain Chimanrao Scout Master. Scout नाम बालवीर चमूः. बाल्यादारभ्य एव परोपकारस्य, शौर्यस्य, परस्पर सहकार्यस्य, समाजसेवायाः च संस्कारान् मनसी रोपयितुम आरब्धा काचित यंत्रणा एषा. स्काउट म्हणजे बालवीर पथक. लहान मुलांमध्ये लहानपणीच परोपकार, शौर्य, परस्पर सहकार्य भावना, समाजसेवा यांचे संस्कार घडावेत म्हणून ही चळवळ बेडन पॉवेल यांनी सुरू केली. स्काउट मीन्स द आर्मी ऑफ चिल्ड्रन. लॉर्ड बेडन पॉवेल started this movement, non-military field manual for adolescents that would also emphasize the importance of morality, a good deeds. एतादृशं बालसैन्यं निर्मातव्यम् इति चिमनरावस्य महती आकांक्षा आसीत्. तादृशं गणं निर्माय विरामकाले बनेश्वर ग्रामं शिबिरार्थं सर्वे संप्राप्ताः. अशा प्रकारचे बालसैन्य आपण पण निर्माण करावे अशी चिमनरावांची खूप इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी काही मुलांचा समूह तयार केला आणि सुट्टीच्या दिवशी बनेश्वर नावाच्या गावात शिबिरासाठी सर्व पोहोचले. लाईक दॅट सेम मुवमेंट चिमनराव ऑल्सो विश टू हॅव स्काउट फोर्स. सो ही कलेक्ट सम बॉयज अँड मेक ग्रुप ऑफ देम. इन द हॉलिडे पीरियड चिमनराव रीच विथ बॉयज इन बनेश्वर विलेज फॉर अ कॅम्प. शिबिर समये परोपकारस्य कथम अवसरः लब्धः, कः च अनवस्था प्रसंगः उद्भूतः इति स्वयं निवेदयति चिमनरावः. शिबिराच्या वेळी परोपकार करण्याची कोणती संधी त्यांना मिळाली आणि त्यामुळे त्यांना कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले याचे वर्णन
स्वतः इथे चिमणरावांनी केले आहे. इन कॅम्प दे गॉट अ चान्स टू प्रॅक्टिस चॅरिटी. व्हॉट सिच्युएशन विल हॅपन व्हेन दे ऍक्सेप्ट अ चॅलेंज. कथायाम अस्याम प्रासंगिकः शाब्दिकः तथा चिमणरावस्य स्वभाववैशिष्ट्येन निर्मितः सरलः विनोदः वाचकस्य मुखे नूनं स्मितरेखां जनयति. कथेमध्ये प्रासंगिक, शाब्दिक तसेच चिमणरावांची स्वभाव वैशिष्ट्ये यांमुळे निर्माण झालेले विनोद वाचकांच्या मुखावर स्मित हास्य आणल्याशिवाय राहत नाही. इन दिस चॅप्टर अ फेक टायगर वॉज ऍक्च्युअली चिमणराव हू रन्स अवे विथ द फिअर ऑफ रियल काऊ इज द स्टोरी. द स्टोरी हॅज बिकम रीडेबल बिकॉज ऑफ द व्हेरी रिअलिस्टिक प्रेझेंटेशन, डायलॉग्स अँड ऍक्टिंग ऑफ ओनर ऑफ द सर्कस अँड चिमणराव and the audience. Let us see what is given in this chapter. शिबिरस्य प्रथमदिने एव भोजनादिकं समाप्य मध्याह्ने बालैः सह पत्रक्रीडायां मग्नः आसम् अहम्. शिबिराच्या पहिल्याच दिवशी जेवण वगैरे आटोपून दुपारी मुलांबरोबर खेळण्यात मी गुंतलेलो होतो. I was busy playing with children after having lunch on the first day of camp. तदा सद्यः एव परिचितः प्रोफेसर सर्कसवाले सर्कस क्रीडारंगस्य स्वामी मामेव अन्विष्यन् तत्र समागतः. तेव्हा नुकतेच ओळखीचे झालेले प्रोफेसर सर्कसवाले म्हणजे सर्कस क्रीडारंगचे मालक मलाच शोधत तेथे आले. The owner of the circus, that is सर्कस क्रीडारंग, to whom I recently met, came to see me. कॅप्टन साहेब, शृणोतु कॅप्टन साहेब, अस्माकं सर्कस क्रीडायां कतिपयेभ्यः मासेभ्यः लोकप्रियः सहभोजन कार्यक्रमः प्रचलति. कॅप्टन साहेब, अहो कॅप्टन साहेब, ऐका, आमच्या सर्कशीच्या खेळात गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रिय झालेला सहभोजनाचा कार्यक्रम होता. कॅप्टन सर, ओ कॅप्टन सर, लिसन. ऑल ऑफ अस हॅड अ लंच टुगेदर which is planned one of the favorite program we had since past few months in our circus group. गौः, भल्लुकः, व्याघ्रश्च इत्येतेषां पशूनाम् अयं कार्यक्रमः प्रयोगस्य सर्वोच्चम आकर्षणम् अस्ति. गाय, अस्वल आणि वाघ ह्या प्राण्यांचा हा कार्यक्रम म्हणजे प्रयोगाचे सर्वोच्च आकर्षण आहे. The attraction of the program is presence of cow, bear and tiger. तथा विज्ञापनं कृत्वा प्रवेशपत्राणि अपि विक्रीतानि. तशी जाहिरात करून तिकिटे देखील विकली. We also sold tickets by advertising it. परंतु व्याघ्र भल्लुकयोः कलह कारणात द्वावपि व्रणितौ. परंतु वाघ आणि अस्वल यांच्यात भांडण झाल्यामुळे दोघेही जखमी झाले आहेत. But tiger and bear are seriously injured because of the fight among them. किम प्राणिनोः कलह. काय, प्राण्यांमध्ये भांडण? What, the fight among animals? महाशय, अस्माकं सर्कस क्रीडायां तु व्याघ्रभल्लुकौ द्विपादौ एव. अहो, आमच्या सर्कशीतल्या खेळातील वाघ आणि अस्वल द्विपाद म्हणजे दोन पायांची माणसेच आहेत. Actually, the tiger and bear are nothing but human with two legs. एवं प्राध्यापक महाशयेन रहस्यभेदः कृतः. अशा प्रकारे सर्कस वाले महाशयांनी गुपित फोडले. In this way, owner of circus reveals the secret. नास्ति अस्माकं सामर्थ्यं व्याघ्रं वा भल्लुकं वा पालयितुं. वाघ आणि अस्वल पाळण्याइतकी आमची ऐपत नाही. We can afford to have real tiger and bear. क्रीडायां द्वौ बहुरूपधारिणौ नरौ एव व्याघ्रं भल्लुकं च. नाट्यतः खेळात दोन बहुरूपी माणसे वाघ आणि अस्वल बनतात. इन द ऍक्ट
of the circus, two men performs the role of tiger and bear. किम धेनुरपि? नहीं, धेनुस्तु वास्तविकी एव. काय गाय सुद्धा? छे, अहो गाय मात्र खरीखुरी आहे. इवन काऊ ऑल्सो? ओ नो, काऊ इज रियल. कथयतु तर्हि किम मया करणीयम अत्र? मग यात मी काय करायचे तेवढे सांगा. नाऊ प्लीज टेल मी, what can I do for you? अहम प्रार्थये यत् भवतः बालवीरचमूतः कौ अपि द्वौ सैनिकौ अद्यतनक्रीडायां यदि व्याघ्रभल्लुकवेषौ धृत्वा प्रेक्षकाणां मनोरञ्जनं कुर्यातां तर्हि महान उपकारः स्यात्. कृपया साहाय्यं करोतु. माझी विनंती एवढीच की तुमचे बालवीर पथकातले कोणतेही दोन सैनिक आजच्या खेळात वाघ आणि अस्वलाचा वेश करून प्रेक्षकांचे मनोरंजन करतील तर फार मोठे उपकार होतील. कृपया मदत करा. माय रिक्वेस्ट to you is that if any two of your students of the camp would perform the role of tiger and bear to entertain the audience tonight, then I would be very much grateful to you. Please help me. सर्कस स्वामिनः विवशता मया अवगता. यदृच्छया प्राप्तः अयं परोपकारस्य अवसरः इति मत्वा तस्य साहाय्यं करणीयमिति मया निश्चितम्. सर्कशीच्या मालकांची विवशता मला कळाली. योगायोगाने आलेली ही परोपकाराची संधी आहे असे वाटून मी त्यांना मदत करायला हवी असे मी ठरवले. आय रिअलाइज दी हेल्पलेसनेस ऑफ दी ओनर ऑफ दी सर्कस. आय डिसाइडेड टू हेल्प हिम बिकॉज आय गॉट दिस अपॉर्च्युनिटी कोइन्सिडेंटली टू हेल्प समवन इन नीड. भल्लुक वेषे अब्दुलः शोभेत इति मत्वा सः भल्लुकपात्रे नियोजितः. व्याघ्रस्य अभिनयार्थम् अहं स्वयमेव सिद्धः. एवं पात्रयोजना निर्धारिता. अस्वलाच्या भूमिकेसाठी अब्दुल शोभून दिसेल असा विचार करून मी अस्वलाच्या पात्रासाठी त्याची निवड केली. वाघाचा अभिनय करण्याकरिता मी स्वतः तयार झालो. अशा प्रकारे पात्रयोजना निश्चित झाली. अब्दुल वॉज द परफेक्ट फिट फॉर द रोल ऑफ बियर, सो आय चूज him and I was personally ready to perform the role of tiger. In this way the roles were decided. कार्यक्रमात् प्रागेव अहं तथा अब्दुलः व्याघ्रभल्लुकवेषौ धृत्वा स्वपंजरयोः समुपस्थितौ. कार्यक्रमाच्या आधीच मी तसेच अब्दुल वाघ आणि अस्वलाचा वेश करून आपापल्या पिंजऱ्यात हजर झालो. अब्दुल अँड आय वॉज प्रेझेंट इन अवर ओन केज, हॅव्हिंग विअर्ड अवर कॉस्ट्युम्स इवन बिफोर the commencement of the program. मम पंजरस्य पुरतः एव अधिकः सम्मर्दः जातः. माझ्या पिंजऱ्याच्या पुढेच खूप गर्दी जमली होती. There was too much crowd in front of my cage. यावत् शक्यम् अहं जनान् रञ्जयितुं प्रयत्तवान्, किंतु जनाः न संतुष्टाः. शक्य तेवढे लोकांचे मनोरंजन करण्याचा मी प्रयत्न करीत होतो, पण लोक संतुष्ट होत नव्हते. I was trying to entertain most of the people, but people were not satisfied with me. किमयं व्याघ्रः कृशोऽयम् इति उपहासेन अवदन्. ती कृश झालेला आहे हा वाघ असे उपहासाने बोलत होते. How lean this tiger, people were talking. तदा एव एका महिला स्वपुत्रेण सह व्याघ्रं द्रष्टुम आगता. त्याच वेळी एक महिला आपल्या मुलाला बरोबर घेऊन वाघ बघायला आली. A lady with her son came to see a tiger. मम गर्जनां श्रुत्वा बालः भीतः, अतः सा माता
मयी पाषाणखंडान अक्षिपत. मी केलेल्या गर्जनेने मुलगा घाबरला, म्हणून ती माता माझ्या दिशेने दगड फेकू लागली. When I roared, the son was frightened, so the mother started throwing stones at me. तदा वेदनया बाधितः अहं क्षणं यावत् व्याघ्रः न वदति इति विस्मृत्य अवदम्. तेव्हा वेदनेने मी त्रस्त झाल्यामुळे वाघ बोलत नाही याचा मला क्षणभर विसरच पडला आणि मी म्हटले, It was painful and for a moment I forget the tiger can't speak in big human language and I said, दृष्ट्वा पंजरस्थितान् व्याघ्रान् महिलाः क्षिपन्ति पाषाणखंडान्. पिंजऱ्यात सापडलेल्या वाघांना स्त्रिया दगड फेकून मारतात. वुमेन यूज टू थ्रो स्टोन्स ॲट द केज टायगर. मम वाक्य समाप्तेः पूर्वमेव व्याघ्रस्य मनुष्यवाण्या भाषणेन मूर्छिता सा महिला भूतोऽयं भूत इति उच्चैः आक्रोशन्ती भूमौ पतिता. माझे वाक्य संपण्यापूर्वीच वाघाच्या मनुष्यवाणीच्या भाषणामुळे मूर्छा आलेली ती बाई हे भूत आहे भूत असे उच्च स्वरात ओरडत जमिनीवर पडली. लिसनिंग टू मॅन्स व्हॉइस कमिंग आउट ऑफ टायगर्स माउथ दॅट लेडी बिकेम अनकॉन्शियस अँड स्टार्टेड शाउटिंग दॅट इट इज नॉट द टायगर बट a ghost and collapsed on the floor. मम पुत्रः राहुः अपि एकवारं पञ्जरसमीपम् आगत्य अप्पा चायं पातुम् इच्छति किम् इति यदा पृष्टवान् तदा प्रेक्षकाः संभ्रांताः एव. माझा मुलगा राघू देखील एकदा पिंजऱ्याजवळ येऊन अप्पा तुम्हाला चहा वगैरे हवा आहे का असे जेव्हा विचारू लागला तेव्हा प्रेक्षक बुचकाळातच पडले. When my son came to my cage and said, "Appa, would you like to have tea or something?" the audience got really confused. रात्रौ 10:00 सर्कस क्रीडायाः प्रारंभः जातः. रात्री 10 वाजता सर्कसचा खेळ सुरू झाला. The actual circus play commenced at 10 p.m. at night. 12:00 क्रीडायाः चरमबिंदुः समायातः सहभोजनम्. 12 वाजता खेळाचा उत्कर्ष बिंदू म्हणजे सहभोजन आला. The real peak of the play started at 12 midnight. प्रेक्षकानां उत्कंठायाः पराकाष्ठा जाता. प्रेक्षकांच्या उत्सुकतेची पराकाष्ठा झाली. The audience was very very curious. सेवकः मंचे त्रीणि आसनानि स्थापितवान्. मध्यभागे च वर्तुलाकारं पीठम्. एका नोकर माणसाने मंचावर 3 आसने ठेवली. मध्यभागी वर्तुळाकार टेबल ठेवला. The helper arranged 3 chairs on the stage. He arranged a circular dining table at center. अहम एकस्मिन् आसने उपावेशितः. अत्रान्तरे भल्लुकवेषधारी अब्दुलः तत्र प्राप्तः. गौः अपि मंचम समागता. मला एका आसनावर बसवण्यात आले. एवढ्यात अस्वलाचा वेश धारण केलेला अब्दुल तेथे आला. गाय देखील मंचावर आली. I was asked to sit on one chair. Abdul, who was wearing the costume of bear, also came there. And real cow also came on stage. ततः अस्माकं पुरतः खाद्यस्य योजना कृता. सहभोजनस्य प्रारंभे जाते उच्चितैः प्रेक्षकैः आनंदेन तालिका वादनम आरब्धम्. नंतर आमच्या समोर खाण्याची व्यवस्था करण्यात आली. सहभोजनाला सुरुवात झाली असता उत्तेजित झालेल्या प्रेक्षकांनी आनंदाने टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. Then the table was served with food for us. The audience begins to clap with the curiosity and joy for our common dinner. पूर्वमपि व्याघ्रभल्लुकौ मानुषौ एव तथापि सा धेनुः
ताभ्यां सह कार्यक्रमं कर्तुम अभ्यस्ता आसीत. पूर्वी देखील अस्वल व वाघ बनून माणसेच काम करत होती, पण त्या गायीला त्यांच्याबरोबर कार्यक्रम करण्याची सवय होती. Prior to this, at human were in the role of tiger and bear, but cow was familiar to work with them. अचिरादेवन इमौ परिचितौ व्याघ्रभल्लुकौ इति धेन्वा लक्षितम्. संभ्रमेन संशयेन च एकैकशः आवां दृष्टवती. पूर्वी देखील अस्वल व वाघ बनून माणसेच काम करत होती, पण त्या गायीला त्यांच्याबरोबर कार्यक्रम करण्याची सवय होती. लवकरच हे नेहमीचे वाघ अस्वल नाहीत असे गायीच्या लक्षात आले. गोंधळून आणि संशयाने तिने एक एक करून आमच्या दोघांकडे पाहिले. व्हेरी सून शी रिअलाइज्ड दॅट द टायगर अँड बियर सिटिंग विथ हर आर नॉट सेम ॲज ऑफन. शी स्टेअर ॲट अस वन बाय वन विथ द ग्रेट कन्फ्युजन. यदा च तस्याः प्रत्ययः जातः तदा शृंगे उन्नम्य नौ आक्रामत. जेव्हा तिची खात्री पटली तेव्हा शिंगे उगारून तिने आम्हा दोघांवर हल्ला केला. When she was sure, she attacked on us with her sharp horns. अहमपि गर्जनां कृत्वा तीक्ष्ण दंतान दर्शितवान. किंतु न किंचिदपि भयं तस्याः. मी देखील गर्जना करून माझे तीक्ष्ण दात दाखवले, परंतु तिला जरा देखील भीती वाटली नाही. I also roared, showing my sharp teeth, but she was not afraid of it at all. अब्दुलः ताम हस्तेन ताडितवान. तेन क्षुब्धा सा तम अन्वधावत. अब्दुलने तिला हाताने मारले, त्यामुळे खवळलेली ती त्याच्या पाठी लागली. अब्दुल started beating her with her hand. She started chasing him anxiously. भल्लुकः तदा चापल्येन पटमण्डपस्तम्भम् आरूढवान्. इयं सर्वा क्रीडा पूर्वनियोजिता इति विचिन्त्य प्रेक्षकाः अपि प्रमुदिताः. अस्वल चपळाई करून तंबूच्या एका खांबावर चढून बसले. हा सर्व खेळ पूर्वनियोजित आहे असे वाटून प्रेक्षकांना देखील आनंद झाला. बियर क्लाइम्ड हरीली ऑन वन ऑफ द पिलर ऑफ द सर्कस टेंट. ऑडियन्स वेर हॅपी थिंकिंग दॅट दिस इव्हेंट इज प्रीडिसाइडेड पार्ट ऑफ द प्ले. भल्लुकः निर्गतः इति क्रुद्धा सा धेनुः अधुना व्याघ्रम माम लक्ष्यम कृतवती. अस्वल बाहेर निघून गेले असे वाटून गायीने वाघ बनलेल्या मला लक्ष बनवले. द काऊ थॉट बियर वॉज रन अवे. शी एम्ड ॲट मी. भीत्या अहम चतुष्पाद विशिष्टम व्याघ्रत्वम विस्मृत्य द्विपाद मूलस्वरूपमाश्रितवान. भीतीमुळे मी 4 पायाचा वाघ आहे असे विसरून 2 पायाच्या माणसाचे माझे मूळ रूप स्वीकारले. I started running on 2 feet as a human, forgetting the role of tiger. प्राध्यापक महाशय परित्रायताम इति करुणम विलपन अधावम. प्रोफेसर साहेब वाचवा असे स्वरात ओरडत धावू लागलो. प्रोफेसर साहेब सेव मी. I ran fast and shouted. तदा धेनोः भीतः पलायमान व्याघ्रम दृष्ट्वा प्रेक्षकाः कोलाहलम कृतवन्तः. तेव्हा गायीला घाबरलेला आणि पळून जाणारा वाघ पाहून प्रेक्षकारात गोंधळ उडाला. At that time, audience was confused, looking at the scene that tiger is afraid of cow and running away. अनन्तरं मम व्याघ्रवेषं निष्कास्य मां निर्गुणं ताडितवन्तः. वेदनाभिः अहं मूर्छितः. नंतर प्रेक्षकांनी माझा वाघोबाचा वेश काढून मला निर्घुणपणे बेदम मारले. वेदनांनी मी बेशुद्ध पडलो. And the audience took out my tiger costume and started beating me. I became unconscious with pain. यदा च जागरितः तदा अस्माकं शकटः पुनः पुण्यपतनदिशं प्रस्थितः आसीत्. मम उत्तमांगम अन्यानि च अनुत्तमानि अंगानी उपचारपट्टिकाभिः विभूषितानि आसन. आणि जेव्हा जाग आली तेव्हा आमची गाडी पुन्हा पुण्याच्या दिशेने निघाली होती. माझे उत्तम अंग आणि उत्तम अंग नसलेले संपूर्ण शरीर बँडेज पट्टीने सुशोभित झाले होते. अशा प्रकारे गायीला घाबरून वाघ पळतो ही कथा लेखकाने अतिशय मजेशीरपणे मांडली आहे. When I got up,
I realized that our vehicle has already started for Pune. My injured part of body and non-injured whole body was covered with bandages. In this way, the author has narrated well the story where tiger afraid of cow and ran away. शब्दार्थाः पुरा इन द एन्शियंट टाइम प्राचीन काळात पलायते रन अवे पळून जातो सृष्टी नियम विरुद्धम अपोजिट टू लॉ ऑफ नेचर सृष्टी नियमाविरुद्ध नैकैही मेनी अनेक समुत्पन्ना जनरेट उत्पन्न झाली बालवीर चमूह an army of brave children scout guide children scout guide पथक बाल्यादारभ्य इन चाइल्डहुड लहान मुलांमध्ये यंत्रणा सिस्टीम यंत्रणा आकांक्षा एक्सपेक्टेशन इच्छा शिबिरार्थम फॉर कॅम्प शिबिरासाठी संप्राप्ताः रिसीव्ड टुगेदर वन प्लेस एका ठिकाणी जमा होणे अवसरः चान्स संधी अनवस्था प्रसंगः अनएक्सपेक्टेड सिच्युएशन अघटित प्रसंग उद्भूतः इमर्ज येणे नूनम सर्टनली अवश्य स्मितरेखाम लिटिल स्माइल स्मितहास्य जनयति टू प्रोड्यूस निर्माण करणे वार्षिकांकः एन्युअल मॅगझिन वार्षिक अंक बालैहि विथ चिल्ड्रन मुलांमध्ये सद्यः करंट आत्ताच अन्विष्यन टू सर्च शोध घेणे शृणोतु लिसन ऐका कतिपयेभ्यः मासेभ्यः फ्यू मंथ्स एगो काही महिन्यांपूर्वी सहभोजन कार्यक्रमः लंच टुगेदर सहभोजन कार्यक्रम प्रचलती डिसाइडेड ठरवलेला गौः काऊ गाय भल्लुकः बियर अस्वल व्याघ्रः टायगर वाघ पशु ॲनिमल प्राणी अयम हा धिस विज्ञापनम ॲडव्हर्टिजमेंट जाहिरात प्रवेशपत्राणी तिकीट्स तिकीट विक्रीतानी टू सोल्ड विकले कलहः कॉरल भांडण व्रणितः इंज्युअर जखमी द्विपादौ ह्युमन विथ टू लेग्स दोन पायाची माणसे प्राध्यापक महाशय प्रोफेसर महाविद्यालयीन शिक्षक रहस्यभेदः रिव्हील्स दी सिक्रेट रहस्यभेद कृतः टू डू करणे सामर्थ्यम एबिलिटी सामर्थ्य नरऊ ह्युमन माणसे नाट्यतः टू ऍक्ट नाटक करणे प्रागेव बिफोर पूर्वी व्याघ्र भल्लुक वेशौ विअरिंग कॉस्ट्युम ऑफ टायगर अँड बियर वाघ आणि अस्वलाचा वेश धारण करून धृत्वा विअरिंग धारण करून विवशता हेल्पलेसनेस हतबल यदृच्छया कमेन्समेंट इच्छेप्रमाणे प्राप्तः रीच पोहोचणे मत्वा नोविंग जाणून भल्लुक पात्र रोल ऑफ बियर अस्वलाचे पात्र अभिनयार्थम टू परफॉर्म ऍक्ट अभिनयाकरिता पंजरः केज पिंजरा समुपस्थितः प्रेझेंट हजर होणे पुरतः इन फ्रंट ऑफ बिफोर पूर्वी पुढे सम्मर्दः क्राउड गर्दी जातः कलेक्ट जमा होणे रंजयती एंटरटेन मनोरंजन करणे प्रयत्तवान टू ट्राय प्रयत्न करणे संतुष्टाः सॅटिस्फाईड संतुष्ट कृशः लीन बारीक द्रष्टुम टू सी बघून पाषाणखंडान स्मॉल पीसेस ऑफ रॉक खडे अक्षिपत थ्रो फेकणे बाधितः पेनफुल बाधा विस्मृत्य फॉरगेट विसरून मूर्छिता अनकॉन्शियस चक्कर आलेली आक्रोशंती शाउटिंग ओरडत असलेली भूमऊ ऑन दी फ्लोर जमिनीवर आगत्य कम टू क्लोज जवळ येऊन समीपम नियर जवळ पातुम
टू ड्रिंक पिणे, संभ्रांताः कन्फ्यूज गोंधळणे, सर्कस क्रीडा सर्कस प्ले सर्कस खेळ, प्रारंभः बिगिनिंग सुरुवात, चरमबिंदुः पीक पॉइंट महत्वाचा क्षण, समायातः कम क्लोज जवळ येणे, स्थापितवान अरेंज ठेवणे, उपावेशितः टू सीट बसणे, समागता टू स्टार्ट सुरू झाला, उत्तेजितैः एन्थुसियाझम उत्साही, प्रेक्षकैः ऑडियन्स प्रेक्षक, तालिकावादनम टू क्लॅप टाळ्या वाजवणे, लक्षितम टू एम लक्ष करणे, संभ्रमेन संशयेन स्टेअर विथ द ग्रेट कन्फ्युजन संशयाने, शृंगे हॉर्न्स शिंगे, उन्नम्य ट्राइंग टू अटॅक वरती करून, आक्रामक टू अटॅक आक्रमण करणे, तीक्ष्ण दंतान शार्प टीथ तीक्ष्ण दात, दर्शितवान टू शो दाखवणे, ताडितवान बिटिंग मारणे, अन्वधावत चेसिंग पाठलाग करणे, आरूढवान क्लाइम्ड वरती चढणे, प्रमुदिताः हॅपी आनंदित, निर्गतः टू लिव्ह निघून जाणे, क्रुद्धा अँग्री रागावलेली, चतुष्पाद 4 feet 4 पायांचा, विस्मृत्य फॉरगेट विसरणे, परित्रायताम टू सेव्ह वाचविण्यासाठी, विलपन कंपॅशन करुणेने, अधावम रॅन अवे पळणे, प्रस्थितः प्रेझेंट तयारी करून निघणे, उपचारपट्टिकाभिः बँडेज स्ट्रिप्स उपचारपट्ट्या. धन्यवादः. नमो नमः.